महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत हा जी.आर. प्रदर्शित करण्यात आलेला आहे. त्या जी.आर. मध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत ही सर्व माहिती या जी.आर. मध्ये पुरविण्यात आलेली आहे. तर चला पाहूया. आणि त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी या जी.आर. प्रस्तावना म्हणजेच इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियम करण्यासाठी, तसेच बांधकाम कामगारांना सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवा शर्ती अधिनियम 1996 लागू केला आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा शर्ती नियम 1996 मार्फत बांधकाम कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याणकारी योजना याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत ते पाहूया. तर यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरविणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. मंडळामार्फत पात्र बांधकाम कामगारांना पुरवायच्या अत्यावश्यक वस्तू संच मध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा. यामध्ये पत्र्याची पेटी, प्लास्टिकची चटई, धान्य साठवण्यासाठी कोटी, ती म्हणजे 25 किलो इतके धान्य बसेल त्यात. त्यानंतर धान्य साठवण्यासाठी कोटी क्षमता म्हणजे 2 कोटी भेटणार आहेत, त्यामध्ये 22 किलो धान्य बसेल. त्यानंतर बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठी डबा क्षमता 1 किलो. त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी डबा. त्यानंतर वॉटर प्युरिफायर म्हणजे वॉटर फिल्टर तुम्हाला यामध्ये आता नवीन सेन्सेशनल किटमध्ये भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा फॉर्म हा रिन्यूअल केलेला आहे का नाही हे चेक करा, आणि रिन्यूअल केलेला नसेल तर रिन्यूअल करून घ्या आणि या योजनेमध्ये या 10 वस्तूंचा लाभ मिळवा. तर चला भेटू अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.